तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इतिहास जर्नी या चॅनलमध्ये. आपण आज पाहणार आहोत तिसरा पार्ट, ज्याच्यामध्ये मी कव्हर करणार आहे महाभारत म्हणजे एन्शियंट वर्ल्ड वॉर. तर मी एन्शियंट वर्ल्ड वॉर का म्हणतोय, कारण भारतापुरतं हे महाभारत मर्यादित नसून संपूर्ण विश्वातून याच्यामध्ये कसे योद्धा आले आणि याचा प्रभाव संपूर्ण विश्वावरती कसा झालाय महाभारताचा, हे पण आपण आज याच्यामध्ये बघणार आहोत. तर त्याच्या आधी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपलं चॅनल नवीन आहे, ग्रोईंग आहे, तर मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर व्ह्यूज तर चांगले जात आहेत, म्हणजे एक स्टार्टिंगच्या ह्याच्यानुसार, बट एवढे सबस्क्रायबर्स येत नाहीयेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळी, फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करा. मला पॉडकास्ट चालू करायचे आहेत आपल्या चॅनलवरती, पण त्याच्यासाठी एक स्पेसिफिक सबस्क्रायबर्स आणि एक व्ह्यूज लागतील, जेणेकरून मी गेस्टला इथे इन्व्हाइट करू शकतो. इंटरेस्टिंग आणि नवीन नवीन इन्फॉर्मेशन जी आहे ती मी तुम्हाला देण्याचा मला प्रयत्न करायचा आहे, जी की माझी खूप इच्छा आहे. सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आपण आता कंटिन्यू करूयात आपला तिसरा पार्ट. तर मित्रांनो, आपण आधी बघूयात की 18 अक्षयोनी सेना म्हणजे नक्की काय आहे आणि ह्या महाभारताच्या युद्धामध्ये कोणते कोणते ट्राईब्स हे समाविष्ट झाले होते पूर्ण जगभरामधून. आणि 18 अक्षयोनी सेना म्हणजे नक्की काय, कौरवांकडे किती सेना होती, पांडवांकडे किती सेना होती आणि त्याचं स्ट्रक्चर कसं होतं हे आपण याच्यामधून बघूया. तर कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर संपूर्ण महाभारतामध्ये 40 लाख सैन्य होतं. तर याच्यामध्ये 4 पार्ट्स होते सैन्याचे, ज्याच्यामध्ये पायदळ असायचं, घोडदळ असायचं, रथस्वार असायचं आणि हत्तीदळ असायचं. इंग्लिशमध्ये सांगायचं तर फूट सोल्जर्स, हॉर्स रायडर्स, रथ रायडर्स, एलिफंट रायडर्स. तर याचा जो रेशो होता तो असायचा 5:3:1:1. म्हणजे समजण्यासाठी जर झालं तर 2,18,707 सैन्य हे एका अक्षयोनी सैन्यामध्ये असायचं. तर एक अक्षयोनी सेनेमध्ये पायदळामध्ये 1,09,350 सैन्य असायचं. तर याच्यामध्ये घोडस्वार असायचे 65,610, रथस्वार असायचे 21,870 आणि हातीदल असायचं 21,870. तर हे पूर्ण एक अक्षयोनी सैन्य झालं, ज्याची टोटल येते 2,18,707 सैन्य एका अक्षयोनी सेनेमध्ये. अशी 18 अक्षयोनी सेना महाभारतामध्ये लढली आहे. तर महाभारताच्या युद्धामध्ये 11 अक्षयोनी सेना ही कौरवांच्या साईडने लढली आहे आणि 7 अक्षयोनी सेना ही पांडवांच्या साईडने लढली आहे. म्हणजे एक रेफरन्स मी तुम्हाला मागचाच देतो. जेव्हा जरासंधने कृष्णांवरती आक्रमण केलं होतं, म्हणजे असं खूप वेळा केलं होतं त्यांनी, तर ह्या जरासंधचं एकट्याचं सैन्य काहीतरी 13 अक्षयोनी होतं, म्हणजे त्याच्या पार्टनर्स वगैरे सगळे मिळून. आणि याचा जो रेफरन्स आहे हा तुम्हाला हरिवंश पुराणामध्ये भेटून जाईल. जरासंधचं कोणतं सैन्य होतं, किती सैन्य होतं आणि कोण त्याचे अलायन्सेस होते, त्याच्यामधलाच एक मी तुम्हाला पार्ट सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या महाभारताच्या युद्धाला काहीतरी पार्श्वभूमी आधी आहे जी आपल्याला माहिती नाहीये. या जरासंधच्या अलायन्सेस मध्ये कोण कोण होते तर त्याच्यातली मी काही नावं तुम्हाला सांगतो. हस्तिनापूरचे राजपुत्र दुर्योधन हे सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होते. राजा निषधाचा जो मुलगा होता एकलव्य हा सुद्धा कृष्णांवरती आक्रमण करताना जरासंध सोबत होता, म्हणून कृष्णांनी एकलव्याचा वध केलाय. तर ह्या जी सैन्य, ह्या सैन्यामध्ये जवळजवळ 15 ते 16 राजांची लिस्ट आहे, तर ती तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये मद्र देशचा जो राजा आहे शल्य, हा सुद्धा कृष्णांवरती आक्रमण करताना त्यांच्यासोबत होता आणि त्याच युद्धामध्ये कृष्णांनी एकलव्याला मारलेले. तर तुमच्या लक्षात आलं असेल की कृष्ण पांडवांच्या साईडने का लढले असतील. ते धर्माच्या साईडने तर होतेच, पण दुर्योधनाने आणि एकलव्याने सुद्धा मथुरेवरती अटॅक केलेला आहे. जेव्हा जरासंध कृष्णांच्या मथुरेवरती अटॅक करतो, त्याच्या अलायन्स पार्टनर्स मध्ये दुर्योधन आणि एकलव्य हा आहे. तर ह्या अलायन्सेस मध्ये अजून एक राजा होते, त्यांचं नाव होतं राजा शल्व. इंटरेस्टिंगली जर पाहिलं तुम्ही, पांचाल देशचे राजा द्रुपद हे सुद्धा याच्यामध्ये होते, जे की नंतर कट्टर शत्रू होते दुर्योधनाचे. तर ह्या युद्धामध्ये विदर्भचे जे राजा आहेत, म्हणजे माता रुक्मिणींचे जे बंधू आहेत, ते सुद्धा त्यावेळी कृष्णांच्या अगेन्स्ट जरासंध सोबत अलायन्सेस मध्ये होते. आणि त्यावेळेचं जे अवंती राज्य आहे त्याचे सुद्धा राजा, म्हणजे आजचं जे उज्जैन आहे त्याचे सुद्धा राजा हे जरासंध सोबत कृष्णांवरती त्यांनी अटॅक केला होता. तसंच वंद आणि अनुविंद हे सुद्धा या युद्धामध्ये सामील होते जेव्हा जरासंधने कृष्णांवर अटॅक केला होता तेव्हा. आणि अजून एक नाव जर पाहिलं तुम्ही तर शिशुपालांचे जे वडील आहेत दमाघोष हे सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. आणि एक इंटरेस्टिंग नाव आहे ते मी तुम्हाला सांगतो. काश्मीरचे सुद्धा एक राजा होता कधान म्हणून, तो सुद्धा याच्यामध्ये जरासंध सोबत
तर मी तुम्हाला एक पार्श्वभूमी याच्या मागची एक छोटीशी सांगितली. हस्तिनापूर होतं, याचा कसा संबंध त्याच्यामध्ये आलेला आहे आणि काही इंटरेस्टिंग मला वाटलंय. काश्मीरचे राजा, विदर्भचे राजा, जे उज्जैनचे राजा होते यांचं, आणि खास करून रुक्मिणीचे बंधू, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून हा पार्ट घेतलेला आहे. तर आपला जो मेन पार्ट आहे तो आपण आता इथून पुढे कंटिन्यू करूयात. पाहूयात 11 अक्षयोनी जी सैन्य याच्यामध्ये कोण कोण राजा होते. तर मोस्ट ऑफ म्हणजे पांडवाचं पण आपण बघणार आहे की त्यांच्या सैन्यामध्ये कोण होतं, पण मोस्ट ऑफ पांडवांचं जे सैन्य होतं याच्यामध्ये 80 ते 85% जे सैन्य आहे किंवा जे अलायन्सेस आहेत हे आपल्या भारतामधलेच होते. जो आपला जुना मॅप आहे त्याच्यामधलेच होते. तर ते मी जास्त एवढं कव्हर करणार नाहीये. माझा जो जास्त फोकस राहील हा आउट ऑफ द इंडिया, म्हणजे आत्ताचा जो भारत आहे आणि थोडासा प्राचीन जो भारत त्याच्यापासून बाहेर जो इराण, इराक, मिडल ईस्ट वगैरे हे जे एरिया हा जास्त मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, कारण ह्या भागांमधूनच जास्त कौरवांच्या सैन्यामध्ये सैन्य आलं होतं. आपण सुरुवात करूयात आजच्या पाकिस्तान पासून. तर जयद्रथ सर्वांना माहिती आहे हा दुर्योधनाच्या साईडने युद्धामध्ये होता. तर जयद्रथ हा कोण आहे, तर दुर्योधनाची जी बहीण आहे दुशाला, तिचा पती म्हणजे जयद्रथ. त्यांच्या अंडरमध्ये कोणती कोणती राज्य होती, तर त्याची राज्य होते सिंधू, सौबीर आणि शिबी या 3 राज्यांचा तो. तर सिंधू म्हणजे नावातच आहे आजचं सिंध देश, आणि सौवीर, सिंध देशामध्येच आज सुद्धा रोहरी नावाचं एक शहर आहे तर त्याला सौवीर म्हणलं जायचं. आणि तिसरं जे नाव तुम्हाला मी सांगितलं शिबी, तर हे जे शिबी आहे ही बलुचिस्तान मध्ये शिबी नावाचं एक शहर आहे. त्याचा सुद्धा रेफरन्स आपल्याला आजच्या याच्यामध्ये भेटून जातो. अजून एक दुसऱ्या राजाचं नाव येतं तर तो म्हणजे राजा शल्य, जे मद्र देशाचा जे राजा आहेत. ऍक्च्युली शल्यांची अजिबात इच्छा नव्हती दुर्योधनासोबत युद्ध करण्याची, पण दुर्योधनाने कपटीपणाने त्यांना वचनात अडकून त्यांना स्वतःच्या साईडने लढायला मजबूर केलं होतं. मद्र देश जे आहे हा कुठपर्यंत ते पण मी तुम्हाला सांगतो. त्याआधी मद्र देशाची जी राजधानी आहे ती थोडीशी इंटरेस्टिंग आहे. तर त्या काळी त्या राजधानीचं नाव होतं सकलकोट. आजच्या आणि जर पाहायला गेलं तर सियालकोट नावाचा एक प्रदेश आहे, ते आहे सकलकोट. कोट म्हणजे काय तर किल्ला. हे व्यासांच्या महाभारतामध्ये प्रॉपर लिहिलेलं आहे. तुम्ही जर वाचलं तर तुमच्या नक्की लक्षात येईल. अजून एक पार्ट येतो त्याच्यामध्ये, लँड ऑफ 5 रिव्हर म्हणजे पंजाब, खैबर पख्तून, जिथे आज सुद्धा काही हिंदू लोक राहतात. चित्रल म्हणून एक चित्रल म्हणजे स्वांट व्हॅली, जिथं आजही काही हिंदू लोक राहतात. त्याला कैकई देश असं म्हटलं जायचं. म्हणजे आताची जी स्वांट व्हॅली आहे तिला त्यावेळेस कैकई देश म्हटलं जायचं. आणि हिस्टोरियन ते सुद्धा हाच प्रदेशाला कैकई म्हणतात, आणि हे जे मी काही रेफरन्स देतोय हे सुद्धा तिथे प्रूव्हन आहे. हा जो भाग झाला हा झाला पाकिस्तानचा. तर आता थोडंसं पश्चिमेला जाऊयात, म्हणजे अफगाणिस्तानचा जो भाग आहे त्याच्याकडे आपण जाऊयात. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की अफगाणिस्तान सुद्धा भारताचाच भाग होता. तर याच्यामध्ये सर्वात फेमस सर्वांना माहिती आहे गंधार, जे की कंदाहार म्हणून आता ओळखलं जातं, जिकडे गांधारी त्या देशातले होते आणि त्यांचे भाऊ शकुनी हे सुद्धा त्या राज्यात जातात. सोडून अफगाणिस्तान मधून अजून कोण कोण सामील झालं होतं किंवा याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या प्रदेशांशी संबंध आला होता तो आपण बघूयात. तर याच्यामध्ये बालिक नावाचं एक राज्य होतं, कौरवांसोबत होतं. आता बालिक ह्याचं जर पाहिलं की आत्ताच्या याच्यामध्ये, तर अफगाणिस्तानमध्ये एक प्रोव्हिन्स आहे त्याचं नाव आहे बल्क. म्हणजे तुम्ही गुगल वगैरे जरी केलं तरी तुम्हाला इझिली भेटून जाईल. परत त्याच्यात जवळ एक शहर आहे कंबोज म्हणून. तर ह्या कंबोजची जी राजधानी होती ती आज पर म्हणजे व्यासांचं जे महाभारत आहे त्याच्यानुसार आज जर तुम्ही गुगल मॅपवर जर पाहिलं तर कामदेश हे आज सुद्धा अफगाणिस्तानमध्ये आहे. तर याचं आणि त्याचं एक आर्किओलॉजिकल शहर सुद्धा आहे कपिश. त्याचबरोबर अजून एक चौथं राज्य याच्यामध्ये ऍड होतं, अंबिष्ट नावाचं. तर हे जे अंबिष्ट आहे हे हिस्टोरियन सुद्धा आज असं म्हणतात की एक नदी होती असिकनी नावाची, त्याच्या काठावरती उभं राहिलेले हे जे राज्य होतं त्याला अंबिष्ट म्हणायचं. आणि याचा जर तुम्ही रेफरन्स जर बघायचं असेल तुम्हाला तर एक हिस्टोरियन आहेत, एन्सायक्लोपीडिया ऑफ अफगाणिस्तान, त्याच्यामध्ये हे स्थानिक हिस्टोरियन आहेत, त्यांनी याच्यामध्ये त्याचं वर्णन केले आणि त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स वगैरे दिलेले. त्याच्यामध्ये एवढं जात नाहीये, मी थोडं वाचलेलं आहे, पण एक रेफरन्स मला तिथून अंबिष्टचा सुद्धा भेटलेला आहे. ह्या अंबिष्ट पर्यंतचा जो भाग झाला अफगाणिस्तान वगैरे, तर हे झालं की आताच्या काळातील हा जो काही भारत होता त्यातलं हे भाग झालं. तर आता आपण पुढे बघूयात की थोडं पश्चिमेला जर आपण अजून गेलो तर आपल्याला तिथं इराण लागते. तर इराणमध्ये बघूयात की आपण कोणती राज्य किंवा कोणकोणते प्रदेश आपल्याला त्याच्यामध्ये आढळत. तर जसं मी आता म्हणलं की आपण तिथून जर थोडंसं पश्चिमेला आलो तर आपल्याला इराण लागतं. तर आजचं जे इराण आहे त्याच्यामधले 3 राज्य कौरवांसोबत युद्धामध्ये होते. तर ते कोणते होते आपण बघूया. तर यातलं पहिलं नाव आहे पल्लव. तर पल्लव ह्याचा जो रेफरन्स आहे हा जर आपण पाहिला तो इराणचा जो नॉर्थ ईस्ट
जो भाग आहे इराणचा, तर त्याला आपण पल्लव म्हणजे हिस्टोरियन्स सांगतात की याला पल्लव म्हणत होते आणि ह्या गोष्टीचा एव्हिडन्स सुद्धा आहे. तर दुसरं जे राज्य येतं हे येतं पराग राज्य. तर हे जे पराग राज्य आहे हे इराणचा नॉर्थ वेस्ट पार्ट आहे. म्हणजे नॉर्थ वेस्ट पार्ट म्हणजे जो तुर्कीला जो लागून आहे तो पार्ट म्हणजे पूर्ण पराग राज्य होतं. आणि इराक मधलाच अजून एक कबिला म्हणजे त्यावेळेचा जे कबिला होता तो ह्याच्यामध्ये सामील होता. त्याचं नाव होतं अभीर. आणि आता इराणमध्ये आज सुद्धा ही जागा आहे. तर ह्या जागेला आजच्या ह्याच्यामध्ये अभीर वन म्हणून ओळखलं जातं. याचा सुद्धा रेफरन्स तुम्हाला गुगलवरती किंवा तुम्ही सर्च करा थोडंसं तर तुम्हाला भेटून जाईल. तर हा झाला इराणचा पार्ट. तर इराणचा पार्ट झाल्यानंतर अजून थोडंसं पश्चिमेला जर आपण गेलो तर एक सर्वात मोठं राज्य त्यावेळेस होतं प्रागज्योतिष. तर काही हिस्टोरियन्स असं म्हणजे आहेत प्रूफ्स की 2 प्रागज्योतिष होते. एक तर हे झालं पश्चिमेकडच्या इराणच्या पश्चिमेकडचं आणि दुसरं होतं आपल्या गुवाहाटीमध्ये जे तिथं सुद्धा प्रागज्योतिष होते. म्हणजे असं 2 प्रागज्योतिष होते. त्यामध्ये आजचं जे कामाख्या देवीचं जे काही मंदिर आहे तो जो प्रदेश आहे पूर्ण त्याला प्रागज्योतिष म्हटलं जायचं. असंही काहींचं म्हणत असतं की बाबा इराण का, तर याच्यावरती हिस्टोरियन सुद्धा सांगतात आणि वाल्मिकी रामायणात तर स्पष्ट लिहिलेलं आहे की जेव्हा सीता मातेला शोधायला वानर सेना गेलेली असते तर ती वानर सेना जी होती ती पश्चिम दिशेला गेली होती. तर सुग्रीवांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जायचंय कसं, तर सुग्रीव कसं सांगतात की तुम्ही सिंधू नदी पार करून बालिक मध्ये जाल आणि मग तुम्हाला बालिक ओलांडायचंय आणि मग तुम्हाला लागेल प्रागज्योतिष. तर असा रेफरन्स म्हणजे सुग्रीव तर देतात जे एव्हिडन्सेस सापडतात हिस्टोरिकल त्यावरून सुद्धा आजचा जो इराण आहे त्याला प्रागज्योतिषच कन्सिडर करतात. तर ह्या प्रागज्योतिषचे जे राजा होते राजा भगद ते यवनांचे सुद्धा राजा होते. तर हे यवन कोण, तर यवन लोक म्हणजे आजचे ग्रीक. तर का, तर ओरिजिनल ग्रीकांना आयोनियन म्हणायचे. म्हणजे तुम्ही जर सर्च केलं तर खूप सारे जे ग्रीक लोक आहेत त्यांचं जे सरनेम चालू होतं त्याच्यामध्ये आयोनियन असं किंवा आयोन असतंच. नुसतं नावांवरूनच नाही तर ग्रीक हिस्टोरियन बुक्स जे आहेत तर त्याच्यामध्ये सरळ सरळ ग्रीकांना यवनच म्हटलेलं आहे म्हणजे म्हटलं जातं आणि तेही लोक ऍक्सेप्ट करतात. ते जे ग्रीक होते त्यांना तुर्किश ग्रीक म्हणायचे. तर तसं का म्हटलं जायचं, कारण त्यांना तिकडनं हकलूनच ग्रीकला ते म्हणजे ते स्वतः ऍक्सेप्ट करतात की बाबा आम्ही आधी ग्रीकमध्ये होतो पण आम्हाला हकलण्यात आलं तिकडनं आणि मग ते स्वतः लोकही ऍक्सेप्ट करतात आणि तशी त्यांची हिस्ट्री सुद्धा आहे. अजून एक कौरवांसोबत एक अलायन्स होतं बर्बर नावाचं. तर ह्या बर्बरचा रेफरन्स आपल्याला कुठून बोलतोय, तर आफ्रिकेमध्ये जे बर्बर ट्राईब्स आहेत जुने म्हणजे मोरक्को पासून तर ते इजिप्त पर्यंत जो बेल्ट आहे पूर्ण तर तिथं सर्व बर्बर लोक राहतात. म्हणजे त्यांना बर्बर का म्हणायचं, त्यांचे जे केस आहेत ते थोडेसे कुरळे तर त्यांना ते बर्बर म्हणून ओळखलं जायचं. तर हे सुद्धा लोक कौरवांच्या बाजूने महाभारतामध्ये होते. आपण थोडासा पश्चिमेचा भाग पाहिला कारण तिथून पुढे तर बाकी सगळं बर्फाचाच प्रदेश होता. तर आता आपण बघूयात उत्तरेकडचा भाग. तर ह्या उत्तर भाग बघताना जुना मॅप जर म्हणजे तुम्ही जर ह्याचं मॅपिंग जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की उरलेला जो युरोप आहे आणि उरलेला जो आफ्रिका आहे हा तुम्हाला दिसणार नाही. अमेरिका सुद्धा याच्यामध्ये दिसणार नाही. रशियाचा काही जो पार्ट आहे हा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. नॉर्थ अमेरिका हे तुम्हाला दिसणार नाही कारण त्यावेळेस त्या भागामध्ये आईस एज चालू होतं. तर हे मी कुठलं म्हणजे असं वाचलंय किंवा असं काही सांगत नाहीये. तुम्ही कुठली जिओलॉजिकल जी काही बुक आहे ती घ्या आणि त्यात तुम्हाला दिसेल की हा जो पिरियड आहे ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये आहे की या भागांमध्ये तेव्हा आईस एज चालू होत. रामायणाचा जर प्युअर रेफरन्स घ्यायचा झाला तर लास्ट ते ग्रीस म्हणजे रोम पर्यंत वगैरे वानर सेना जी आहे ती गेली होती. म्हणजे तिथपर्यंतच मानव वस्ती ह्या वसलेल्या होत्या आणि तिथपर्यंतच लोक राहत होते. तर मी याच्यामध्ये रोम का म्हटलंय, तर जेव्हा युद्धाच्या आधी युधिष्ठिराचं जेव्हा राजसूय यज्ञ झालं तर त्या याच्यामध्ये रोमचा उल्लेख येतो. तर ही लोक कौरवांसोबत लढली का, तर त्याचंही मी तुम्हाला एक पुढच्या याच्यामध्ये सांगेलच का ते त्यांच्या साईडने लढले का ते कौरवांच्या साईडने लढले. तर हे पण आपण त्याच्यामध्ये बघूयात. तर आता आपण बघूया सेंट्रल एशियाचा जो पार्ट आहे म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान त्याचा जो उत्तरेचा भाग आहे तिथून कौरवांसोबत कोण कोण अलायन्सेस ऍड झाले होते त्यांना जॉईन झाले होते ते आपण बघूयात. तर याच्यामध्ये पहिलं अलायन्स येतं शक. तर हे जे शक होते हे म्हणजे भारतात सुद्धा आढळतात परंतु यांचं जे मूळ स्थान जर आपण बघितलं किंवा जे हिस्टोरियन्स पाहिले तर पार्ट सेंट्रल एशियाचा पार्ट येतो. म्हणजे अमूर दर्या आणि सिर दर्या या नावाचे ज्या नद्या होत्या त्याच्या मधला जो म्हणजे त्या 2 नद्याच्या मधला जो बेल्ट आहे त्याला शक लोकांचं राज्य म्हटलं जायचं. अजून एक जर ट्राईब आपण बघितली ती होती खस. तर खस नावाची जी ट्राईब आहे तुम्हाला आधी सांगितलं होतं की शक नावाचे जे
ट्राईब होती त्याच्या जवळच म्हणजे कझाकिस्तानचा जो पार्ट होता त्या पार्टमध्ये नावाचे जे ही जी ट्राईब होती ही राहायची आणि ही सुद्धा कौरवांच्या साईडने युद्धामध्ये लढलेली आहे. त्याच्यामध्ये जो तिसरा अलायन्सेस होतं हे थोडासा साम्राज्याचं मोठं होतं, त्याचं नाव आहे दरद. तर दरद सुद्धा हिस्टोरियन आता म्हणजे असं सांगतात की 2-3 जागा सांगतात, म्हणजे गिलगित बाल्टिस्तान पासून ते अफगाणिस्तान पर्यंत, आणि मग पुढं मॅपवर जर आपण पाहिलं तर तजाकिस्तान, कारण तजाकिस्तानमध्ये आजही एक आर्किओलॉजिकल शहर आहे दरदर नावाचं, आणि उझबेकिस्तानमध्ये सुद्धा एक शहर आहे दरदक नावाचं. तर म्हणजे हिस्टोरिक याचा अर्थ असं लावतात दरद जे राज्य होतं हे तजाकिस्तान पासून उझबेकिस्तान पर्यंत असू शकतं. तसंच मग ते खाली गिलगित बाल्टिस्तान आणि पाकिस्तानचा प्रोव्हिन्स पण दरद राज्याच्या अंडर येत होतं. आणि अजून एक राज्य याच्यामध्ये चौथं राज्य होतं जे इंटरेस्टिंग आहे थोडंसं, तुखार नावाचे. तर आजचा जो चायना आहे त्याचा जो शिंगजियांग जो पार्ट आहे, म्हणजे काही दशकापूर्वी वाचलं तर तुम्हाला कळेल, वाचण्यामध्ये पण आहे की ईस्ट तुर्कमेनिस्तान जे आहे त्यालाच चायनाने कब्जा करून त्याचं नाव चेंज केलंय आणि त्याच पार्टला दरद म्हटलं जायचं. तर हे होतं तुखार राज्य जे कौरवांसोबत होतं. आणि ह्या तुखारबद्दल जर हिस्टोरियन्सचं तुम्ही जर ते प्रॉपर त्या काळचं जे चायनाने कसं त्याला कब्जा केलंय आणि कसं त्याचं नाव चेंज केलं तर ह्याच्यातून पण तुम्हाला ते समजून जाईल. आणि आर्किओलॉजिकल काही एव्हिडन्सेस सुद्धा त्याच्यामध्ये सापडलेत, काही लिटरेचर्समध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे, तर ते सुद्धा एव्हिडन्सेस मॅच होत आहेत. व्यासांचं जर महाभारत तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये चीनचा सुद्धा उल्लेख दिसतो, आणि चीन सुद्धा म्हणजे काही तिथल्या ज्या ट्राईब्स आहेत ह्या सुद्धा त्यावेळेस कौरवांच्या साईडने लढलेल्या आहेत असा उल्लेख सुद्धा महाभारतामध्ये आहे. त्यात एक राज्य होतं त्यात पुंद्र राज्य. तर हे जे पुंद्र राज्य आहे तर हे पुंद्र राज्य म्हणजे आहे आजचं बांगलादेश. आणि त्याच्याच बरोबर अजून एक राज्य आहे ते म्हणजे विदेह, म्हणजे आजचं जे बिहार आहे, बिहारची जी नेपाळ लागून जी बॉर्डर आहे तो भाग म्हणजे विदेह. बिहारमधलेच म्हणजे बिहारचं जर स्पेसिफिक पार्ट बघायचं असेल तर मिथिला, मधुबनी हा जो पार्ट आहे हा सुद्धा त्यावेळेस कौरवांसोबत लढलेला आहे. दरभंगा सर्वात फेमस नाव ऐकलं असेल आपण, तर दरभंगा सुद्धा त्यावेळेस कौरवांसोबत होतं. अजून एक जर पाहिलं तर सिनेल नावाचं एक राज्य होते आजचं श्रीलंका. तर हे एवढे सगळे जे राज्य होते 11 अक्षौहिणी सेना ही कौरवांसोबत होती. डोकं हँग होतं, म्हणजे व्यासांचं महाभारत जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 50 पेक्षा जास्त राज्य दिसतील. तर यांना मॅप करणं म्हणजे अवघड तर आहेच, पण काही हिस्टोरियन्सनी रिसर्च वगैरे केलेत तर ते रिसर्च पेपर आपल्याला उपलब्ध आहेत. काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये पण विथ रेफरन्सेस काही दिलेले आहे, तर ते पण आपण बघू शकतो. आणि त्याच्यावरून हे मी तुम्हाला जी राज्य आहेत ही मी तुम्हाला सांगितलेली आहेत. तर अजून 3 एक इंटरेस्टिंग राज्य होती ते आपण बघूयात. तर त्यातलं पहिलं राज्य म्हणजे राक्षस. तर ह्या राज्याचे जे 2 लीडर्स होते अलंबुश आणि अल्लायुध, हे सुद्धा कौरवांसोबत होते. दुसरं एक राज्य होतं समसप्तक असुर. म्हणजे ही जी ट्राईब झाली तर तुम्ही व्यासांचं जर महाभारत वाचलं त्यामुळे तुम्हाला कळेल की जे समसप्तक असुर होते यांनी डायरेक्ट शपथ घेतली होती की आम्ही एकतर अर्जुनाला मारू किंवा मग स्वतः मरून जाऊ. त्या कारणामुळे ते असेही कौरवांच्याच बाजूने लढणार होते. अजून एक तिसरं राज्य जसं मी तुम्हाला म्हटलं तर त्याचं नाव होतं वाहिका. व्यास असं सांगतात की वही आणि हिक नावाचे 2 पिशाच्य होते, त्यांचे हे वंशज म्हणजे त्यांचे वंश असलेले हे राज्य होतं. तर हे वही आणि हिक कोण, तर सकलकोट पासून आराट. तर हे वही आणि हिक कोण होते, तर सकलकोट पासून आराट पर्यंत म्हणजे आजचं पाकिस्तान सियालकोट. आणि तिथला राजा कोण होता, राजा शल्य. आणि जसं मी तुम्हाला राजच्या पार्टमध्ये एकदा सांगितलं होतं की पहिल्या पार्टमध्ये कर्ण कसा उद्धटपणे शल्यांना बोलला होता की तुमच्या राज्यामध्ये सर्व लोक मुलेच्छ राहतात, सनातन धर्माला ते मानत नाही, तुमच्या स्त्रिया कसं एकापेक्षा जास्त लग्न करतायत, तुम्ही कसं इंटरकास्ट मॅरेजेस करतायत. म्हणजे या जे मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये जे सांगितलं होतं, जर तुम्ही पाहिलं नसेल तर तो पार्ट पण तुम्ही बघून घ्या. हे जे वही आणि हिक यांचं जे राज्य येतं हे सुद्धा पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान आजचं, आणि तिथला राजा शल्य. तर त्याच्या संदर्भात सुद्धा इथं वर्णन आहे. म्हणजे त्या काळी सुद्धा सनातन धर्माला विरोध करणारे लोक होते हे प्रूव्ह होते. तर हे जे आराट राज्य होतं, जे विहिकामधलं जे आराट आहे हे कसं कुठपर्यंत होतं, तर तुर्कीपासून म्हणजे तुर्कीची जी बॉर्डर आहे तिथपासून आता जे माउंट अरर पर्वत वगैरे आहे तिथपर्यंत यांचं साम्राज्य होतं. तर व्यास ते लोक कसे असायचे किंवा काय, तर त्याचं सुद्धा वर्णन त्यांनी केलंय. तर त्यात व्यास असं म्हणतात, जेव्हा व्यास त्यांचा जो राजा आहे त्यांच्या घरात प्रवेश करताच त्यांना दिसलं होतं की तिथं गोमांस कापण्यासाठी ची व्यवस्था केली आहे. व्यास यांना
पिशाच म्हणतात. व्यास पुढं असं म्हणतात की हे लोक एवढे घाण आहेत की हे एका कटोऱ्यामध्ये खातात, म्हणजे कुत्रं ज्याच्यामध्ये खातं, चाटलेलं वगैरे असतं कुत्र्याने, त्याच्यामध्येच हे लोक 3-4 जण मिळून त्याच्यामध्ये खातात आणि त्या लोकांना काही फरक नाही पडत, म्हणजे त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. आणि ही जी लोक होती, म्हणजे ही ट्राईब होतं, हे काय करायचं की गँग बनवून राहायचं आणि ते लोकांना लुटण्याची कामं करायचे. आणि व्यास असं पण सांगतात की त्यांना एक शाप भेटला होता, म्हणजे एका पतिव्रत महिलेसोबत त्यांनी दुर्व्यवहार केला होता, तर त्यांना ती जी महिला आहे त्यांनी वाईक लोकांना एक शाप दिला होता, जी कोणी तुमची पत्नी असेल किंवा स्त्री असेल, चारित्र कधीच चांगलं नसेल. आणि त्याचमुळे मी तुम्हाला बोललो होतो बघा की कर्ण शल्य राजाला का म्हणतो की तुमच्या राज्यामध्ये कशा प्रकारच्या स्त्रिया आहेत किंवा कसं तुमचं राज्य याचं वर्णन, आणि तो उद्धटपणे किती बोलतो, ह्याच्यासाठी मी पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला ते सांगितले. तर तुम्ही पहिला पार्ट जर पाहिला नसेल तर तुम्ही बघून घ्या. म्हणजे सांगायचं झालं तर मी तुम्हाला म्हणजे कर्ण काय बोलला होता ते तुम्हाला सांगतो. कर्ण शल्याला म्हणते की तुमच्या राज्यात असे लोक राहतात की जे आपल्या बहिणीच्या मुलाला राजा बनवतात, स्वतःच्या मुलाला सोडून. जसं पाहिलं तर ही शिवी आहे खरं तर, ज्यांना कळालं त्यांना कळालं. आता आपण बघूयात की पांडवांसोबत कोण होतं. तर पांडवांसोबत सांगायचं झालं तर जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की भारतातील 70 ते 80% जी काही छोटी छोटी राज्य होती तर ते सुद्धा पांडवांसोबत होती. आणि ते तुम्हाला इझिली भेटून जातील की कोण कोण होते, कुठले कुठले राज्य होते, तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त जात नाही. आपण बघूयात की थोडं भारताबाहेरून कुठले कुठले राज्य हे पांडवांसाठी युद्धामध्ये आले होते ते आपण बघूयात. ते थोडंसं इंटरेस्टिंग आहे. तर त्यात सर्वात आधी मला नाव घ्यावंसं वाटतं त्याचं, तर त्याचं नाव आहे मंगोलिया. चायनाचा दुश्मन आहे, तर तो सुद्धा आपल्या पांडवांसोबत त्यावेळी होता. आणि हुन प्रजाती होती, ती हुन लोक होते ते, तर त्यांना किराट म्हणायचे. म्हणजे किराट मीन्स काय, इंडो मंगोलियन यांना किराट म्हणायचे. आजचा जो तिब्बतचा जो हिस्सा आहे त्यातले 100 पैकी जे 95 कौरव होते हे कौरवांसोबत लढले आणि उरलेले जे 5 होते ते पांडवांसोबत लढले. आणि यांची जी राज्य होती ह्या 5 कौरवांची, तर ही ह्या भागातली होती, म्हणजे ज्यांना किराट म्हणायचे, जी की तिब्बत वगैरे सोचा हिस्सा आहे ह्या पार्टमध्ये ते असायचे. आणि अजून एक राज्य होतं कुरुश नावाचं, म्हणजे आजचं म्यानमार. असा हा पूर्ण मला जेवढं वाचण्यामध्ये आले, जेवढे त्याचे एव्हिडन्स सापडले, विथ एव्हिडन्स म्हणजे जी राज्य आली ती मी तुम्हाला याच्यामध्ये कव्हर केले. जसं मी तुम्हाला सांगितलं की 11 अक्षौहिणी सेना ही कौरवांसोबत होती आणि 7 अक्षौहिणी सेना ही पांडवांसोबत होती. तसंच कौरवांसोबत गुरुद्रोण होते, कृपाचार्य होते, भीष्म होते, असेच खूप महान महान योद्धे हे कौरवांसोबत होते. तर पांडवांकडे सुद्धा होते, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे 5 पांडव आणि सर्वांचे लाडके श्रीकृष्ण हे पांडवांसोबत होते. आपण आता तर पाहिलं की बाबा कोण कोण होतं, पण मग असा एक प्रश्न येतो, हे लोक सुद्धा कौरवांसोबत का गेली किंवा हे सुद्धा भारताबाहेरून आपल्या महाभारतामध्ये का सामील झाली, तर ते आपण पाहूया की ही लोक कौरवांसोबत किंवा या महाभारताच्या युद्धामध्ये का सामील झाली. जेव्हा हे राजसूय यज्ञ चालू होतं तर 5 पांडव 5ही दिशेला म्हणजे वेगवेगळ्या दिशेला सुद्धा गेले होते. तर नकुल यांनी जो भाग कव्हर केला तो पण थोडासा इंटरेस्टिंग आहे. तर त्यांनी पश्चिमेकडे हरियाणा, रोहतक पार करून सिंधू नदीपर्यंत ते सुद्धा गेले होते. तिथे एक अमर पर्वत नावाचं क्षेत्र आहे, म्हणजे व्यासांच्या महाभारतात आहे. हे जे पर्वत आहे त्याचं नाव आंबरी, म्हणजे आजचं जे माउंट कीर्तिहारचा जो बेसमेंट आहे, म्हणजे बेस त्याच्या, म्हणजे ह्याच पार्टमध्ये मोहनजोदारो जवळ, म्हणजे मोहनजोदारो जी साईट सापडली तिथूनच ते गेले होते. आणि तसंच तिथून ते पुढं शिबिला जातात की जो बलुचिस्तानचा भाग आहे. परत ते अफगाणिस्तानमध्ये अंबरमध्ये सुद्धा गेले होते. तर हा जो पार्ट होता, हा पार्ट मला वाचताना एक इंटरेस्टिंग गोष्ट सापडली, ती मी तुमच्यासोबत शेअर करतो. म्हणजे तुम्ही ती सर्च करून बघा असं मला स्पेसिफिकली सांगायचं. तुम्ही बाकी काही जरी सर्च नाही केलं तरी चालेल, पण ही गोष्ट तुम्ही सर्च करून बघा. मी तुम्हाला एक जागा सांगतो, म्हणजे व्यासांनी सांगितलेली आहे, रामट पश्चिमेला आहे, जिकडे नकुल सुद्धा गेलेत. तर मी थोडंसं रामट म्हणून पश्चिमेला एक जागा आहे, तर खरं तर मी श्रीरामांचं नाव असल्यामुळे थोडंसं सर्च केलं होतं, तर शॉकिंगली रिझल्ट मला दिसले. तर मला असं समजलं की इस्रायलमध्ये जे जुनं एन्शियंट शहर आहे जेरुसलेम, त्यात एक साईट आहे, ती आर्किओलॉजिकल एक साईट आहे, त्याचं नाव आहे रामट. आणि त्या रामट बद्दल काय लिहिलंय काय नाहीये हे तुम्ही स्वतःच वाचा. मी तर वाचलेलं आहे, तुम्ही वाचा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर इथपर्यंत नकुल पोहोचलेले होते. तर तिथून पुढे ते गेलेत बर्बरमध्ये गेलेत, म्हणजे नॉर्थ आफ्रिका. नकुलने तसं बघितलं तर यवनांसोबत सुद्धा लढाई केली, म्हणजे आजचं तुर्की. तर त्यांच्यासोबत पण लढाई केली आणि तिथून तो जिंकूनच परत आलेली. ही लोक का जॉईन झाले असतील महाभारताच्या युद्धामध्ये, अलायन्सेस मध्ये का आले असतील, तर याचं कारण असं सांगण्यात येतं, म्हणजे आहे व्यासांचे, की राजसूय यज्ञानंतर जेव्हा युधिष्ठिर राजा झाले होते तेव्हा संपूर्ण विश्वामध्ये चोरी, लूट, फसवाफसवी, लूटमार, अत्याचार हे
कमी झाले होते, लोक आनंदात राहत होती, असं शासन त्यांनी लागू केलं होतं. आणि पाऊस वगैरे पण व्यवस्थित असल्यामुळं धनधान्य चांगलं येत होतं आणि लोकांकडे पैसे चांगले असायचे. परंतु याच्यामध्ये व्हायचं काय की ह्या युधिष्ठिर राजाच्या शासनामुळं, जे मी तुम्हाला सांगितलं, परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं, काही ट्राईब्स होते की जे लुटमार करायचे, लोकांना लुटायचे, त्याच्यावर करायचे, चोऱ्यामाऱ्या करायचे, त्यांना ह्या गोष्टी करता येत नव्हत्या आणि त्याच्यामुळं कौरवांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यांना असं दिसलं होतं की या युद्धामध्ये भीष्म आहे, द्रोणाचार्य, कृपाचार्य, तर हे युद्ध दुर्योधनच जिंकणार आहे आणि त्याच्यानंतर मग काय आपण आपल्या गोष्टी त्या करू शकले असते. त्यांना याचा अंदाज नसेल की बाबा साक्षात परब्रह्म श्री श्रीकृष्ण ज्यांच्या सोबत आहेत त्यांचा विजय तर निश्चितच आहे. अजून एक मोठं कारण आदी पर्वात सांगितलं जातं, तर म्हणजे काही लोकांचा विश्वास बसेल नाही बसेल मला माहित नाही, 100 पेक्षा जास्त असुरांची नावं ही व्यासांच्या महाभारतात त्यांनी सांगितली की ज्यांनी परत एकदा पृथ्वीवरती जन्म घेतला होता आणि ते राजा बनले होते आणि त्यांच्या स्वभावानुसार ते प्रजेला त्रास देत होते. सांगायचं जर झालं तर एक दैत्य होता काल नेमी, तो कंस बनला आणि त्याने पृथ्वीवरती जन्म घेतलाय. व्यासच सांगतात की हंस नावाचा एक दैत्य होता, तर तो बनला धृतराष्ट्र. दानव होता विपराची हट्टी, तो बनला जरासंध. तुम्हाला माहित असेल त्यांनी जरासंधने काय केलं की 58 राजांना बंदी बनवलेला आणि 18 वेळा मथुरेवरती आक्रमण केलेलं. पगदत्त नावाचा सुद्धा एक राजा होता, तो सुद्धा असुरच होता. तो पूर्वाच्या जन्मामध्ये वशकल नावाचा असुर होता. सर्वात खतरनाक स्वतः दुर्योधन कली नामक असुर होता. स्पष्ट मेन्शन आहे व्यास महाभारतामध्ये. म्हणजे व्यास असं सांगतात की जेव्हा दुर्योधनाचा जन्म झाला तेव्हा तो गाढवासारखा आवाज करत होता. तुम्ही जर वाचलं तर तुम्हालाही कळेल की विदुर जे होते त्यांनी धृतराष्ट्राला असंही सांगितलं होतं की हा अपशकुन आहे, हा कुलाचा नाश करणारा आहे, तर तुम्ही याला घराबाहेर काढा किंवा तुम्ही याला आपल्या राज्यातून बाहेर काढा. परंतु धृतराष्ट्र शेवटी कुठल्याही बापाला असं वाटणार नाही की त्याच्या मुलाला लहानपणातच एवढं धृतराष्ट्र त्याचा सांभाळ करतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला समजले असेल की कोण कोण कौरवांच्या बाजूने होतं आणि का होतं, त्याची कारणं पण मी तुम्हाला सांगितली. आणि एक जे व्यासांनी सांगितलं होतं की अधर्मी राक्षस तिची सर्व जी लोक होती यांनी कौरवांचा साथ दिलाय. प्लस आपण याच्यामध्ये कव्हर केलं की अक्षयोनी सैन्य म्हणजे काय ते पण तुम्हाला समजलं असेल, किती सैन्य होतं ते कळालं असेल, कुठल्या राक्षसांनी पुनर्जन्म घेतला होता ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कळालंय. आणि सर्वात मेन म्हणजे आपल्याला हे भेटलं शिकायला की सर्वात जास्त सैन्य असून पण कौरव का हरले, कारण कौरव हे नेहमीच असत्याच्या बाजूने उभं होते, धर्माच्या बाजूने ते नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला. तर भेटूयात पुढच्या पार्टमध्ये अशाच रिअल आणि इंटरेस्टिंग हिस्ट्रीच्या ज्या स्टोरीज आहेत विथ प्रूफ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर